शरणू शरणार्थी। ही गुरुपौर्णिमा अतिशय प्राचीन काळापासून साजरी होते। बौद्ध धर्मामध्ये याला आषाढी पौर्णिमा देखील असं म्हटलं गेलेलं आहे। नेमकं ही गुरुपौर्णिमा काय आहे आणि लिंगायत धर्मामध्ये गुरु आणि गुरुचं महत्त्व, नेमकं गुरु कोणाला म्हटलं गेलेलं आहे वचन साहित्यामध्ये, या संदर्भात थोडंसं आपल्याला जाहीर चिंतन करता यावं यासाठी मी लाईव्ह येतो आहे। पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि विषयाला सुरुवात करतोय की गुरुपौर्णिमा आहे आणि सगळीकडं हा गुरु तो गुरु, इकडला गुरु तिकडला गुरु, वेगवेगळ्या गुरूंची मोठी गर्दी आहे। मग ती मीडिया असेल, चॅनल असेल, सगळीकडे चर्चा आहे। पण बसवण्णांना अभिप्रेत गुरु कोण आहे? गुरु हे नेमकं तत्व काय आहे? गुरु नावाची कन्सेप्ट सगळ्या धर्मामध्ये आहे, जवळपास सगळ्याच धर्मामध्ये। पण लिंगायत धर्मामध्ये ती कन्सेप्ट वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेली आहे। ती नेमकी कन्सेप्ट कोणती आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे। कारण गुरु नावाच्या या विषयानं तुमचं आणि माझं सगळ्यांचं भावविश्व व्यापून गेलेलं आहे आणि असं असताना हा गुरु आपल्याला समजणं अतिशय गरजेचं आहे। आता बसवण्णा धर्मसंस्थापक आहेत, बसवण्णा गुरु आहेत, अनुभव मंडप बसवादी शरणांचा अनुभव मंडप, तिथं शून्य सिंहासन हे आमचं गुरुपीठ आहे आणि वचन साहित्य हे आमचा धर्मग्रंथ आहे। मग वचन साहित्यामध्ये गुरु या शब्दाची व्याप्ती काय, तेवढ्या संदर्भामध्ये मी आपली भूमिका मांडतोय। मुळात गुरु ही व्यक्ती नाही, माणूस गुरु होऊ शकत नाही, कारण माणूस हा पतनशील आहे, माणसाचं पतन होऊ शकतं। आणि म्हणून बसवादी शरणांनी व्यक्तीला गुरु न मानता अरिवे गुरु नावाचा एक सिद्धांत या जगामध्ये मांडला की माणसाला गुरु केलो आणि माणूस जर आसाराम बापू सारखा निघाला तर परेशानी होऊन जाईल। माणसाला जर गुरु केलो आणि माणूस जर राम रहीम सारखा निघाला तर परेशानी होऊन जाईल। माणसाला जर गुरु केलो तो निर्मल बाबा सारखा जर वड्याबरोबर हिरवी चटणी आणि लाल चटणी द्यायला लागला खायला तर परेशानी होऊन जाईल। अनेक गुरु पैशाच्या मागे लागलेत, अनेक गुरु जमिनी हडपण्याच्या मार्गावर आहेत, अनेक गुरु बायकांचा गोतावळा सोबत ठेवण्यात पटाईत आहे। मग या सगळ्या गुरूंच्या गोतावळ्यामध्ये गुरु नावाची संकल्पना लिंगायतांची काय आहे हे समजणं अतिशय गरजेचं आहे। एकीकडे आम्ही म्हणतो गुरु सगळ्यात सुप्रीम पॉवर आहे, गुरु पॉवरफुल आहे। मग कोरोनामध्ये त्याच्या मठाला वस पडले, मठ लॉक झाले, कोरोनाला गुरु काही करू शकला नाही। नेमकी ही भानगड काय हे पण आपल्याला प्रश्न पडला पाहिजे। गुरु या शब्दाचा वास्तविक अर्थ आहे गुकारस्तंदकारस्य ऋकारस्तेज उच्चतः, म्हणजे माणसाच्या जीवनातला अज्ञान जो दूर करतो, दूर करण्याची प्रेरणा देतो, त्याला गुरु असं म्हटलं गेलेलं आहे। मग तो गुरु कोणी होऊ शकतो? निसर्ग गुरु होऊ शकतो, आम्हाला ज्याच्यापासून प्रेरणा मिळते, बोध मिळतो, ते ग्रंथ आमचे गुरु होऊ शकतात, महापुरुषांची विचारधारा आमची गुरु होऊ शकते। आमचे गुरु ज्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते ते गुरु आहेत। पण बसवण्णा त्याच्याही पुढे जाऊन सांगतात अरिवे गुरु, माणसाची प्रज्ञा हाच माणसाचा गुरु आहे असं बसवण्णांनी सांगितलेलं आहे। बुद्धाला एकदा लोकांनी विचारलं, तथागत तुम्ही मुक्तिदाता आहात, तुम्ही गुरु आहात? बुद्ध हसले, म्हणले फसू नका कोणालाही गुरु म्हणून, सत्यानाश होऊन जाईल तुमचा। आमची लोक याला गुरु कर, त्याला गुरु कर, त्याचे पाय धुऊ, ह्याचे पाय धुऊ, 2-2 टँकर पाणी लिंगायत पाय धुवून पिले आणि सगळ्या गुरूंनी तुमचे घर उठवले, सत्यानाश केले।
आणि म्हणून ते गुरु आम्हाला अभिप्रेत नाहीयेत. जे धनसंचय करतात ते गुरु आम्हाला अभिप्रेत नाहीयेत. जे अंधश्रद्धा पाळतात ते गुरु आम्हाला अभिप्रेत नाहीयेत. जे या देशातल्या सामान्य माणसाला आणखीन गुलाम बनवू पाहतात. गुरु अपेक्षित कोणता आहे? जो माणसाला सर्व प्रकारच्या मानसिक गुलामीतून मुक्त करतो तो गुरु आहे. मग तो कुठल्याही जातीचा होऊ शकतो, तो कुठल्याही धर्माचा होऊ शकतो, तो व्यक्तीच असतो असं नाही. ज्याच्याकडनं आम्ही प्रेरणा घेतो, इन्स्पायरेशन घेतो, ते तत्व म्हणजे गुरु तत्व आहे. बुद्धांनी म्हणलं, लोक हो मी गुरु नाही, मी मुक्तिदाता नाही, मी मार्गदाता आहे. आय विल शो युअर पाथ टू इमॉर्टॅलिटी. मी तुला मार्ग दाखवतो म्हणलं बुद्धाने. मी गुरु वगैरे भानगडीत पडू नको माझ्या. आणि गुरुला सुप्रीम पॉवर समजू नको कधीही धर्मामध्ये. धर्माला गुरु एकच असतो. लिंगायत धर्माचा एकच गुरु आहे. विश्वगुरु महात्मा बसवण्णा हे लिंगायत धर्माचे सर्वोच्च गुरु आहेत. बाकीचे भगवे कपडे घातलेले, मठात राहणारे, सोन्याच्या टोप्या घालणारे, कमंडलू हातात वापरणारे किंवा न वापरणारे, कडाव घालणारे, पाये देऊन घेणारे, ही जी गुरु आहेत ती सगळी पोस्ट मास्तर आहेत. पोस्ट मास्तर. मनी ऑर्डर आमच्या बापाने बसवण्णांनी 12व्या शतकात पाठवलेली, आमच्या नावाची मनी ऑर्डर, वचन साहित्याची, विचारांची मनी ऑर्डर, हे पोस्ट मास्तर सगळे इमानदारीनं आपल्याला आणून द्यायचं काम यांनी केलं पाहिजे. आणि हे सगळे पोस्टमॅन लोक आहेत. बसवण्णांनी दिलेली पैसे आम्हाला आमच्या अकाउंटला जमा करण्यासाठी आमच्या हातात हे आणून देतात. पोस्टमॅननं पैसे दिले याचा अर्थ पोस्टमॅन त्याच्या बापाचे पैसे देत नाही, त्याच्या खिशातले पैसे देत नाही, त्याच्या घरातले पैसे देत नाही, त्याच्या पगारीतले पैसे देत नाही. पोस्टमॅन आम्हाला पैसे देतो, म्हणजे कोणीतरी पाठवलेले पैसे आम्हाला देतो. तसं आजचे हे जे मठाधिपती पीठाधिपती आहेत ते आमचे सुप्रीम पॉवर होऊ शकत नाही. ते जे तत्वज्ञान आम्हाला देत आहेत, ते जे पैसे आम्हाला देत आहेत, ते जे मनी ऑर्डर आम्हाला देत आहेत, ते आमच्या बापानं बसवण्णानं दिलेलं आहे. आणि म्हणून महात्मा बसवण्णा हे लिंगायताचे सर्वश्रेष्ठ, सर्वोच्च आणि सर्वात पहिले गुरु आहेत. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही गुरुपौर्णिमा साजरी करत असताना महात्मा बसवण्णांच्या प्रतिमेला समोर ठेवून आम्ही गुरुपूजन केलं पाहिजे. इष्टलिंग योग करून महात्मा बसवण्णांच्या वचन साहित्याचं, शरणांच्या वचनांचं पठन केलं पाहिजे. ही आमची गुरुपौर्णिमा आम्ही साजरी करण्याची पद्धत असली पाहिजे. इकडे जा, तिकडे जा, ह्याच्या मठात लाईन लाव, त्याच्या मठात लाईन लाव, ठीक आहे, प्रेरणा पाहिजे आम्हाला, प्रेरणा घेतली पाहिजे, मान्य आहे. सोयरीक करणारा आपली लेकरं जन्माला घालत नाही, आपल्याला लेकरं आपली लेकरं आपण जन्माला घालतोय. सोयरीक केले म्हणून त्याच्या नावानं अकाउंटला बायको जमा होत नाही. आपली बायको आपलीच राहते. सोयरीक केले म्हणून फक्त त्याला जीव खाऊ घालतो आपण, बाकीचा धंदा त्याला करू देत नाही. तसं लिंगायत धर्मामध्ये हे गुरु लोक म्हणजे सोयरीक करणारे लोक आहेत. ते नवरे नाही आहेत आपले. आपला बाप, आपला गुरु, आपली सुप्रीम पॉवर केवळ आणि केवळ महात्मा बसवण्णा आहे. वचन साहित्य आहे, महात्मा बसवण्णांची विचारधारा आहे. आणि बसवण्णांना माहिती होतं की धर्माच्या नावावर शोषण होऊ शकतं. ही लोक धर्माच्या नावावर लोकांना गुलाम बनवू शकतात. काही लोक लिंबू मंत्रून दे, चंबू मंत्रून दे, आंबा मंत्रून दे. ते आंबे खाऊन पैदा झालेल्या भेड्याच्या काही अवलादी आहेत, ते गुरु म्हणतात तिकडे. तो गुरु असतो का आंबे खाऊन पैदा झालेला माणूस? हे लिंब मंत्रून देणारे गुरु असतात का? बसवण्णांनी म्हणले हे छा छू करणारे, आल्या मंत्र कोल्या मंत्र म्हणणारे, ही जी मंत्र म्हणणारे लोक आहेत हे पाकिट क्लिअर आहे. आणि अशा गुरूंपासून पण सावध राहायला बसवादी शरणांनी सांगितलेलं आहे. सूत्र एवढं सुंदर आहे. आत्मशक्ती विकासेन शिवो विश्वात्मना स्थितः. माणसाच्या आत्मशक्तीचा विकास हेच लिंगायत धर्माचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. देवप्राप्ती नाही, आम्हाला देवाची गरज नाही, आम्हाला देव नकोच, आम्हाला देव पाहिजे नाही, आम्हाला देव कुठे हुडकत बसायची गरज नाही, आम्हाला जायचंच नाही त्याच्या वाटेवर, देवाच्या वाटेवर जायचं नाही. बसवण्णांनी सांगितलंय
प्राचीन शिवसंस्कृती सांगते, आत्मशक्ती विकासेन शिवो विश्वात्मना स्थिता. आत्मशक्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी धर्म आहे, करण्यासाठी विचारधारा आहे, आणि माणसाच्या आत्मशक्तीचा पूर्ण विकास करण्याची जी ऊर्जा देतो, जी प्रेरणा देतो, जो मार्गदर्शन करतो, त्याला आम्ही गुरु समजला आहे. ते गुरुतत्व आहे, केवळ आमच्या आत्मशक्तीच्या विकासासाठी. सोबत कुणीतरी आहे याचा भास व्हावा आणि त्याच्यातनं प्रेरणा मिळावी, एक हिंमत मिळावी, यासाठी गुरुतत्व आम्ही स्वीकारलेलं आहे. आणि महात्मा बसवण्णा अनुभव मंटपातून लिंगायत धर्म जन्माला घालतात. खरं तर बसवण्णा देखील धर्माचे संस्थापक नाहीत, हे मी धाडसानं म्हणतो आहे. काही जणांना पटेल न पटेल, तो भाग वेगळा. महात्मा बसवण्णांनी निर्माण केलेला 770 शरणांचा अनुभव मंटप हा लिंगायत धर्माचा संस्थापक आहे. एक व्यक्ती लिंगायत धर्माचा संस्थापक नाहीये. 770 वेगवेगळ्या जातीतले लोक एकत्र आले, एका विचारधारेवर ठाम झाले, निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं नाव लिंगायत पडलं. त्याला धर्म ही संकल्पना प्राप्त झाली. म्हणजे अनुभव मंटप हे लिंगायत धर्माचा संस्थापक आहे. आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये धर्मसंस्थापक महात्मा बसवण्णा असं जरी म्हणत असलो तरी लिंगायत धर्माची स्थापना वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी एकत्र येऊन संवाद साधून अनुभव मंटपाच्या माध्यमातून सामूहिकरित्या लिंगायत धर्माची लोकशाही मार्गाने स्थापना केलेली आहे. आणि हा पहिला धर्म आहे जगातला. प्रत्येक धर्म हा एका एका माणसाच्या डोक्यातनं बाहेर आलेला आहे, पण लिंगायत धर्म हा 770 लोकांच्या डोक्यातनं बाहेर आलेला आहे. नीट ऐका मी का म्हणतो. लिंगायत धर्माचं हे सगळ्यात मोठं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हे सगळ्यात मोठं ऍडव्हान्टेज आहे, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की लिंगायत धर्म हे एका माणसाने एका काळासाठी एकाची गरज भागवण्यासाठी निर्माण केलेली नसून लिंगायत धर्म हा 770 शरणांनी वेगवेगळ्या जातीतल्या एकत्र येऊन निर्माण केलेली जीवन पद्धती आहे, लाईफस्टाईल आहे. आणि या लिंगायत धर्मामध्ये गुरुतत्व आम्ही स्वीकारलं. गुरुतत्व सर्वांनी स्वीकारलेलं आहे, लक्षात घ्या. कुठलंही आंदोलन असेल, कुठलीही चळवळ असेल, चांगल्या कामाचा असेल, वाईट कामाचा असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, मार्गदर्शक लागतो. पण मार्गदर्शक वेगळा आणि गुरु हे तत्वही देखील वेगळं आहे. बसवण्णांनी सांगितलंय की आपल्या परमरस्यामध्ये खूप सुंदर ओवी मन्मथ स्वामींनी मांडली. 16व्या शतकात लिंगायत धर्म प्रचारक संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी परमरस्यामध्ये गुरुतत्वाचा विचार मांडत असताना, एरवी गुरु घरोघरी असती, आपल्या स्वार्था ते शिष्या उपदेशिती. मन्मथ स्वामींच्या काळातही पाकिट क्लिअर होते. बायकांच्या हाताने तेल लावून सोडून घेणारे लोक मन्मथ स्वामींच्याही काळात होते. खिसा मारणारे, मंत्रामंत्री करणारे, दिशाभूल करणारे, स्वर्ग आणि नरकाची भीती आणि अभिलाषा दाखवणारे गुरु हे मन्मथ स्वामींच्याही काळात होते. म्हणूनच मन्मथ स्वामींनी भूमिका मांडली, एरवी गुरु घरोघरी असती, आपल्या स्वार्था ते शिष्या उपदेशिती. स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी सांगणं म्हणजे गुरुपद नाही. लोकांनी माझे पाय धुले पाहिजेत, माझ्या पाया पडलं पाहिजे, मला पैसे दिले पाहिजे, दक्षिणा दिलं पाहिजे म्हणणं गुरु नाही. मन्मथ माऊली सांगतात, जे आत्मकळा परिवर्तित करतो, माणसाच्या सर्वांगीण विचारधारेचा कायापालट करतो, तो गुरु आहे. आणि हा विचार बसवण्णांनीच मांडला असं नाही. गुरुतत्वाचा सिद्धांत मांडत असताना प्रेरणा आपण कोणाकडनं घेतो? ज्याच्या जगण्यामध्ये तेजस्विता आहे त्याच्याकडनं माणूस प्रेरणा घेतो. आता दुर्दैव आहे, भिवू नकोस तुझ्या पाठीमागे राहा म्हणल्याबरोबर मोठा पोट्याचे अगडबम बगडबम कसलीही बघितल्याबरोबर ज्यांना भीती वाटते तोच सांगतोय की भिवू नको मी तुझ्या मागे. अरे बाबा, तू मागे असल्यामुळेच भीती वाटायला लागली. साल्या, तू मागे राहू नकोस, गरज नाही तुझी. आम्हाला मागे राहणाऱ्या माणसाची गरज नाहीये, आम्हाला सोबत चालणाऱ्या माणसाची गरज आहे.
गुरु मागे राहतो कशाला? मलिदा हाणायला. गुरु सोबत पाहिजे, तो विचार आहे, तो डोक्यात पाहिजे. बसवण्णांना कोण गुरु होता? आता काही लोक म्हणतात जातवेद मुनी गुरु होते वगैरे वगैरे. काही घेणं देणं नाही त्या जातवेद फितवेदचं. तो जैनाचा होता, आमचा काही संबंध नाही त्याचा. बसवण्णांचा कोण गुरु? बुद्धाचा कोण गुरु? महावीराचा कोण गुरु? मोहम्मदाचा कोण गुरु? लक्षात घ्या, स्वतःची प्रज्ञा जागृत केली की तो गुरु बनतो. प्रज्ञा हाच गुरु आहे. व्यक्ती गुरु होऊ शकत नाही. व्यक्तीचं पतन होतं आणि पतनशील व्यक्ती ही गुरुपदावर बसू शकत नाही. म्हणून बसवण्णांनी म्हणले, माणसाला गुरु मानलो की खपलो. मग मठ होणार, संस्थानिक होणार, 50 लाखाच्या गाड्या येणार. मग महाराज लोक धर्मप्रचार सोडून सोलापूरमध्ये झक मारणार, इलेक्शन लढणार, शिष्यांनी दिलेले सगळे पैसे दारू वाटणार, मठामधून दारूचे पाकिट, मठामधून दारूचे बॉक्स डिस्ट्रीब्यूट होणार इलेक्शन महाराज लढविल्यानंतर. तो गुरु राहू शकत नाही. गाडगे बाबा आमचे गुरु आहे, तुकाराम महाराज आमचे गुरु आहेत, आमची गुरु महात्मा फुले आहे, बाबासाहेब आंबेडकर आमचे गुरु आहेत, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आमचे गुरु आहेत. महापुरुषांची विचारधारा ही आमची गुरु आहे. गुरुचा आणि भगव्या कपड्याचा काही संबंध नाही. हे पहिल्यांदा डोक्यात आपण ठेवणं गरजेचं आहे. लिंगायत धर्माचा आणि भगव्या कपड्याचा संबंध नाहीये. तरी आम्ही भगवा वापरतो, कारण समाज मानसिक गुलाम आहे, खतरनाक मानसिक गुलाम आहे. हे भगवं बघितले की लोक पगळतात. मूर्ख आहेत ना लोक, गुलाम आहेत. हे भगवं दाखवल्याबरोबर तुम्ही खिशातले पैसे काय घरात घेऊन जाता, बेडरूम मध्ये घेऊन जाता महाराज लोकांना. गुलाम आहात तुम्ही, मूर्ख आहात तुम्ही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आमचा खरा गुरु करणं गरजेचं आहे. बसवण्णांनी सांगितलं, नको ती वस्त्र, भगवी वस्त्र, कपनी वगैरे घालून फिरणारे, अभिलाषा बाळगणारे, जमीन, प्रॉपर्टी, पैसा गोळा करणारे, शिष्याकडनं चांदी गोळा करणारे, सोन्याच्या अंगठ्या घेतल्याशिवाय लग्नाला येत नाही असं म्हणणारे, हे जे पाकिट प्लेयर्स आले गुरु आहेत ना, ह्यांना एकदा छोडपून काढा. ही गुरु राहू शकत नाही. गरजेपेक्षा जास्त पैसा ज्याच्या संग्रही असतो तो भ्रष्टाचारीच असतो. मेहनतीपेक्षा जास्त पैसा ज्याच्या जवळ असतो तो करप्शनच करत असतो. हा केवळ मार्क्सचा सिद्धांत असं नाही, हा बसवादी शरणांचा सिद्धांत आहे. बसवण्णांनी सांगितलं, काय कवे कैलास, गरजेपुरतं कमाव आणि जेवढी मेहनत करतो आहेस त्याच मेहनतीपुरतं कमाव. जास्तीची अपेक्षा, बसवण्णांनी म्हणले, उद्यासाठी वस्त्राचा धागा, धान्याचा एक कण देखील मी शिल्लक ठेवणार नाही. जे जगेन ते आजच जगेन, आनंदाने जगेन आणि मुक्तपणे जगेन. उद्याची चिंता करणार नाही, कारण उद्याच्या चिंतेमध्ये स्वार्थ आडवा जर आला तर त्यामुळे मी लोभी होईन आणि लोभ हा पापाचा बाप राहील. ही भूमिका बसवण्णांनी 12व्या शतकात मांडली. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये पोस्ट मास्तरनी पैसे दिले म्हणून पोस्ट मास्तरचे धन्यवाद, ठीक आहे. पण पोस्ट मास्तरनी पैसे, जी मनी ऑर्डर आली ती मनी ऑर्डर आमच्या बापाने पाठवलेली होती. ती मनी ऑर्डर आम्हाला मिळाली, पोस्टमॅनने दिली. याचा अर्थ क्रेडिट डज नॉट गोज टू एनी पोस्टमॅन. पैसे पाठवलेत बापाने, तुझी ड्युटी आहे, तू आणून दिलास. याचा अर्थ असा नाही की पैसे तू मेहनत करून आणून दिलेले आहेस. आमची मठ ही पोस्टमॅनची मठ आहेत, ही चळवळीची केंद्र आहेत. ती आज जरी पाय धुवून घेत असली, ती आज जरी स्वतःला गुरु म्हणून घेत असली, तरी लिंगायत धर्मात सर्वोच्च गुरु हा केवळ महात्मा बसवण्णा आहे. बाकीचा कोणी गुरु राहू शकत नाही. बाकीचे प्रातिनिधिक स्वरूपात प्रचारक आहेत, ते प्रतिनिधी आहेत, बसवण्णांच्या विचाराचे व्हॉलंटियर्स आहेत, पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्यांना पूर्णवेळ काम करता यावं म्हणून समाजानं मठ बांधून दिली, त्यांना पूर्णवेळ काम करता यावं म्हणून प्रॉपर्ट्या घेऊन दिल्या, जमिनी घेऊन दिल्या, कपडे घेऊन दिले, सगळं घेऊन दिले. आणि म्हणून ते आमचे आज रोजी गुरु ठरले. पण त्यांनी खरं तर स्वतःला गुरु म्हणून घेणं हे चुकीचं आहे.
ते आचार्य होऊ शकतात, ते शिवाचार्य होऊ शकतात, ते विरक्त होऊ शकतात, ते जंगम होऊ शकतात, ते स्वामी होऊ शकतात, पण ते गुरु होऊ शकत नाही. लिंगायत धर्मात गुरु एकच, विश्वगुरु महात्मा बसवण्णा. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. समाजामध्ये ही एक वाक्यता निर्माण झाली पाहिजे. यासाठी आजच्या रोजी चिंतनाची आवश्यकता आहे. बसवण्णांनी जो गुरु दिला, जो कन्सेप्ट बसवण्णांनी मांडली, त्यांनी एकच कन्सेप्ट मारली. त्यांनी सांगितलं की अरिवे गुरु. आता हे अरिवे गुरु सगळे लोक म्हणतात. नेमकं काय अरिवे म्हणजे जाणीव, सेन्स, ज्याला आम्ही म्हणतो सेन्स. आपण म्हणतो ना हे नॉनसेन्स माणूस आहे. नॉनसेन्स इट मीन्स ही हॅव नो सेन्स, इज नॉट सेन्सिटिव्ह मॅन. सेन्स इज द गुरु. कोणता सेन्स? आत्मवत सर्वभूतेषु समम पश्यन्ति सर्वत्र. अर्थात शंकर जडी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष लक्षिणी दृष्टीला शंकरची शंकर. म्हणून स्वामींनी खूप सुंदर अभंग रचला. म्हणून स्वामी म्हणतात की सगळीकडे जे जे दिसे दृष्टी पुढे, ते अवघे शिवरूप गाढे, ऐसिया संतांची हुडे निर्भय हिंडो. ते गुरु आहे. ही जाणीव माणसात निर्माण झाली पाहिजे. लिंग बांधणं, गळ्यात माळ घालणं, महाराजाचं पाय धुवायचं, पाणी प्यायचं, गट गट मरून जाईल माणूस रोग होऊन कुठला तर. पाय डेटावला धिवी जावा महाराज लोकांचे पाय, जरी प्यायची हाऊस सुटली असली तरी. कोरोनापेक्षा खतरनाक रोग आहे मानसिक गुलामी. पण एक लक्षात घ्या, बसवण्णांनी, मन्मथ माऊलींनी सांगितलं की आम्ही आत्मवत सर्वभूतेषु, माझ्यासारखं सगळ्या जगाला पाहता आलं पाहिजे. ही दृष्टी जी आहे, ही दृष्टी जो माणसात निर्माण करण्याची चेतना देतो ना, प्रेरणा देतो ना, ते गुरुतत्व आहे. विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना गुरु मानलं. रामकृष्ण परमहंस कुठल्या विद्यापीठाचे स्कॉलर नव्हते किंवा खूप मोठं एक नवीन सिद्धांत मांडला अशातलाही भाग नव्हता रामकृष्ण परमहंसाचा. अमोघ वक्तृत्व होतं रामकृष्ण परमहंसांचं, म्हणून विवेकानंदांनी त्यांना गुरु केला असंही नव्हतं. सुंदर गायन करत होते रामकृष्ण परमहंस, म्हणून विवेकानंदांनी त्यांना गुरु केला असंही नव्हतं. मठात पैसे होते, मलिदा होता, पैसे होते, प्रॉपर्टी होती, ते महाराज मेल्यावर आपण त्याच्या जागेवर बसावं, हडप करावं म्हणून त्याला गुरु केले असंही नव्हतं. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना जे गुरु केलं ते कुठल्या बेसवरती केलं, काय पाहिलं? एकच गोष्ट पाहिली त्यांनी की लोकांचे दुःख आणि लोकांची सुख ज्याला आपली वाटतात, माझी वाटतात, ही भावना परमहंसांची होती. म्हणजे कोणाचंही दुःख त्यांना स्वतःचं दुःख वाटायचं. लोक म्हणायचे ते येडं झाले, म्हणायचे वेडा आहे म्हणायचे, पण वेडे नव्हते. महापुरुषांना वेडं म्हणले मन्मथ स्वामी, नाही लोकांनी वेडं म्हणलं. मन्मथ स्वामींनी अभंगच लिहिला, आम्ही येडा झालो म्हणून. पण वास्तविक रामकृष्ण परमहंसांची मानसिकता ही जनावराला दुःख झालं तरीही त्या माणसाला दुःख व्हायचं. तथागत बुद्धाचं असेल किंवा कुठल्याही महापुरुषाचं असेल, लोकांची सुखदुःख ज्याला स्वतःची सुखदुःख वाटायला लागतात, ही जी अवस्था आहे माणसाची, त्याला आम्ही सम्यक दृष्टी म्हणतो, त्याला आम्ही समदृष्टी म्हणतो, त्याला आम्ही शरणदृष्टी म्हणतो, त्याला आम्ही बसवदृष्टी म्हणतो. ही दृष्टी ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते ना, तो आपोआपच गुरु बनतो. कुठल्या विद्यापीठात डिग्री देऊन कुणी गुरु होऊ शकत नाही, आणि केवळ भगवे घातले आणि मठावर बसल्यानं कुणी गुरु होऊ शकत नाही. हा दृष्टिकोन ज्याच्याकडे आहे, आत्मवत सर्वभूतेषु अहम शिवत्वं चापि शिवैवहि सर्व शिवमयम ब्रह्म शिवात परम न किंचन म्हणलंय. त्याच्यात आणि माझ्यात काहीच बदल नाही. आता आत्मवत सर्वभूतेषु ही जर संकल्पना असेल आणि त्यात महारवाडा वेगळा असेल, मांगवाडा वेगळा असेल, चांभारवाडा वेगळा असेल, कुंभारवाडा वेगळा असेल, तर मग आम्ही लिंगायत कसे राहू, हा देखील एक प्रश्न आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या दृष्टिकोनातून आम्हाला आमची
प्रज्ञा जागृत करावी लागेल. आम्ही इष्टलिंगाची योग करतो, पूजन करतो, ते कशासाठी? ते गुरुतत्व आम्हाला स्वीकारता आला पाहिजे. लिंगायत धर्मामध्ये गुरु हा 100% शेवटपर्यंत गुरु राहतो आणि शिष्य हा शेवटपर्यंत शिष्य राहतो, ही कन्सेप्ट नाही. ही कन्सेप्ट नाही. कोणती कन्सेप्ट आहे? लिंगायत धर्मामध्ये कन्सेप्ट, वैदिकांमध्ये ती कन्सेप्ट आहे, लिंगायतामध्ये कन्सेप्ट ती नाही आहे. लिंगायतामध्ये कन्सेप्ट अशी आहे की एका ज्योतीने दुसऱ्या ज्योतीला चेतविल्यानंतर ज्याप्रमाणे नव्या माणसाला जुनी ज्योत कोणती आहे आणि नवी ज्योत कोणती आहे हे कळत नाही, त्याप्रमाणे एकदा बोध झाला, माणूस एकदा जागा झाला, एकदा कार्यरत झाला की मग गुरु शिष्याचं हे नातं संपून जातं. ते समान दर्जावरती येतात. अनुभव मंडपात कोणीच कोणाचा गुरु नव्हता. ना बसवण्णा हरळयाचे गुरु होते, ना हरळया आणखीन कोणाचे गुरु होते. नोबडी वॉज गुरु देअर अँड नोबडी वॉज डिसापाईल देअर. नो गुरु नो शिष्य, दे आर ऑल आर देअर, दे वर इक्वल. ते सगळे समान होते. बसवण्णाने सांगितलं, माझ्यापेक्षा लहान कोणीच नाही बाबा, मी सगळ्यात लहान, बस. मग जिथं धर्मसंस्थापक धर्मगुरू ही भूमिका मांडतोय की माझ्यापेक्षा लहान कोणी नाही, तिथं जिवंतपणे लोकांच्या खांद्यावर पालखीत बसून सोन्याच्या टोप्या घालून मिरवणारे हे जगद्गुरू कोण आहेत, हा प्रश्न मला विचारायचा आहे. आणि मग समाजातल्या सुखदुःखाला जो स्वतःचे सुखदुःख समजतो तो शरण आहे, तो जंगम आहे, तो गुरु आहे. आणि हा विचार ज्यांना ज्यांना जिथं जिथं सापडला तिथं तिथं त्या लोकांनी तो स्वीकारला, त्याच्याकडनं प्रेरणा घेतली. बसवादी शरणांनी प्रेरणा घेतली, महाकारुणिकांनी प्रेरणा घेतली. त्यांचे गुरु कोणी नव्हते. सिच्युएशन क्रिएट द लीडर, सिच्युएशन क्रिएट तथागत, सिच्युएशन क्रिएट महात्मा बसवण्णा. त्याचा गुरु कोणी नव्हता. परिस्थितीतून निर्माण, विवेक बुद्धी जागृत झाली आणि तर्क सुरू झाले. विवेक बुद्धी जागी ठेवली की ज्ञानाचा स्फोट व्हायला वेळ लागत नाही. प्रत्येकाकडे ज्ञान आहे, प्रत्येकाकडे विवेक बुद्धी आहे. फक्त चालवायचं का न चालवायचं आहे, धाडस करायचं का न धाडस करायचं आहे, आपण ठरवायचं आहे. कारण रिस्क आहे, रिस्क घेतल्याशिवाय रस्ता ओलांडू शकत नाही माणूस. आम्हाला जर गुलामी संपवायची असेल तर केवढी मोठी रिस्क घ्यावी लागेल. आम्हाला जात्यंताचा लढा लढायचा असेल तर केवढी मोठी रिस्क घ्यावी लागेल. दाभोळकरांनी घेतली, पानसरेंनी घेतली, कलबुर्गींनी घेतली, गौरी लंकेशने घेतली. ते आमचे गुरु आहेत. स्वतःच्या तत्वासाठी, स्वतःच्या धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणारे शिखांचे धर्मगुरू, त्यांची तेजस्वी विचारधारा जर पाहिली, त्यांचं तेजस्वी जीवन जर पाहिलं, त्यांची जर तत्वनिष्ठा पाहिली तर माणसाला जगण्याचीही ऊर्जा मिळते आणि मरण्याचीही ऊर्जा मिळते. ज्याच्याकडनं जगण्याची आणि मरण्याची, जीवनाची ऊर्जा मिळते तो गुरु आहे. कबीराला तर गुरुनं नाकारलंच होतं. तुला दीक्षाच देत नाही म्हणला, तू कोणाचा इस्की का नाही की आम्ही बामणाचे आहोत, आम्ही तुझा गुरु होऊ शकत नाही म्हणे. जे जे विद्रोही होते, तुकारामाचा कोण गुरु? नंतर कुणी गुरु आणून बसवतं एकमेकांच्या डोक्यावर. ही ब्राह्मणी व्यवस्था खतरनाक आहे, शिवाजीचा बाप बदलणारी व्यवस्था आहे. जिवंतपणी माणसं मारायचं, मेल्यावर त्याचा फोटो करायचा आणि त्याला गुरु करायचं. त्याच्यामुळं स्वतःची प्रज्ञा हा गुरु आहे. बसवण्णांनी सांगितलं, हे इष्टलिंग देतोय ना मेडिटेशन, दॅट इज द पार्ट ऑफ मेडिटेशन. इष्टलिंग योग कर, विचार कर, थोडं बस. 24 घंट्यातून 5 मिनिट, 10 मिनिट, 20 मिनिट बस आणि कॉन्सन्ट्रेट कर स्वतःला. त्याच्यात काही महादेव नाही. ते काही फोडल्यानं, त्याचा पुकना केल्यानं लिंगातून काही महादेव बाहेर येत नाही. हे गळ्यातले लिंग जर फोडलो तर ह्याच्यातून काय बाहेर येणार आहे का? काही येत नाही बाहेर. पण त्याचं मेडिटेशन केल्यामुळे माणसात प्रेरणा मिळते. माणूस अंतर्मुख झाला की तो विचार करायला लागतो, तो स्थिर होतो. आणि स्थिरतेमध्ये शक्ती आहे, गतीमध्ये शक्ती नाही. गती कधी ना कधी संपते, स्थिरता संपत नाही. लक्षात घ्या, स्थिरतेमध्ये चैतन्य आहे आणि त्या चैतन्याचं
युटिलायझेशन म्हणजे गती आहे. स्थिरता आणि गती याच्यात थोडासा फरक आहे. शेवटी प्रत्येक गतिमान वस्तू ही स्थिर होणार आहे, त्याचं फॉर्मेशन बदलणार आहे. आणि म्हणून शिवयोगशास्त्रामध्ये सिद्धांत एवढा सुंदर सांगितला, विज्ञानाने सिद्धांत मांडला, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. एनर्जी इट कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, जस्ट इट कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म इन टू अनदर फॉर्म. वी आर नॉट गोइंग टू क्रिएट एनी and we are not going to destroy it. We have no ability, we have no any power, but we can transfer it from one form into another form. बसवण्णांनी तेच केलं. बसवण्णांनी निर्माण काहीच केलं नाही, त्यांनी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पॉवर केलं, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी केलं, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आयडेंटिफिकेशन केलं, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एक्झिस्टन्स केलं. हरळय्या असेल, कक्कय्या असेल, ही सगळी सामान्य माणसं होती, पण ही इतिहास घडवली माणसं. ही जी छोटी छोटी माणसं इतिहास घडवलेली आहेत, ही सामान्य माणसं जी इतिहास घडवली, ही महात्मा बसवण्णांनी केवळ विचाराच्या बळावर घडवली, आपल्या वागण्याच्या बळावर घडवली. आणि म्हणून सांगून गुरुतत्व प्राप्त होणार नाही किंवा सांगूनही गुरु कळणार नाही, जगावं लागेल. बसवण्णांनी जगलं, शरणांनी जगलं, महापुरुषांनी जगलं. आणि म्हणून बसवण्णा लिंगायत धर्माची भूमिका मांडत असताना सांगतात की अरिबे गुरु, खुद को ढूंढ, स्वतःला प्राप्त करता येते का बघ. मठात जाऊन महाराज तुझा खिसाच कापला, मठात गेल्यावर का होत आहे? त्यानं का आभाळातून पडले का? चवना चवना खाऊ लागल्यावर सगळी विकृती त्याच्या अंगात आहे, त्याने प्रॉपर्टीच्या मागे लागले. मठ संस्थान, आता त्याचं नाव पुढे मठ संस्थान असं नाव पडलंय. म्हणजे संस्थानिक आहेत का हे? जहागीरदाराच्या अवलादी आहेत का हे? मठ संस्थान याचा अर्थ काय? तुम्ही कुठले संस्थानिक आहात? तुम्ही फकीर आहात. आदिवासीच खऱ्या अर्थानं तुम्हाला महात्मा बसवण्णा अभिप्रेत असणारा जंगम प्रचारक आम्ही म्हणू शकतो, विरक्त म्हणू शकतो, आचार्य म्हणू शकतो, शिवाचार्य म्हणू शकतो, गुरु म्हणू शकतो. आणि म्हणून आज रोजी लिंगायत धर्मात महात्मा बसवण्णांनी जे सांगितलेलं आहे ते वचन साहित्यात आहे, आणि ते वचन साहित्य लिंगायतांनी आपल्या जीवनात उतरवणं गरजेचं आहे. कोण नरेंद्र महाराजाच्या मागे चाललंय, कोण कुठल्या तर दुसराच महाराज हुडकीला आलाय. हे सगळे पाकिट प्लेअर महाराजाचे धंदे बंद करा. लक्षात घ्या, अमेरिकेतला मुसलमान जी नमाज पडते ना, तेच नमाज कपाळ गल्लीतलं मुसलमान पडते. पिंजर मस्जिदीवर जी नमाज होते आहे आमच्या गल्लीत उदगीरला, तीच नमाज औरंगाबादमध्ये होते, तीच नमाज दिल्लीत होते. काना मात्रा विलांटी काहीच बदलत नाही, मुसलमान नमाज पडताय. अमेरिकेतला मुसलमान बी तेच नमाज पडते, इंग्लंडमधला बी तेच पडते, सगळीकडला तेच पडते. पण आमच्यातला हवी स्वामीचं महाराज वेगळीच पूजा सांगते, तर कपाळ गल्लीतलं वेगळीच सांगते. लातूरचं महाराज जंगम 11 खारखा मागितलं तर उदगीरचं 21 बदाम मागतंय. म्हणजे आमच्यात चेंजेस आहेत. वी आर नॉट ऑथेंटिक, आम्ही ट्रॅकवर नाही आहोत. लिंगायत भरकटलेला आहे, त्याच्यामुळं ब्राह्मण त्याचा वापर करतात, प्रस्थापित मराठे त्याचा वापर करतात, त्याचा वापर सगळेच करतात. कारण वापर सहज करू शकतो आपण ह्या जातीचा, ह्या धर्माचा, ह्या विचारधारेचा. याचं कारण आहे ह्याला ह्याच्या बापाची जाणीवच नाही, ह्याला ह्याच्या धर्माची जाणीव नाही, याला ह्याचा सिद्धांतच समजला नाही. आणि म्हणून संकरित गाईच्या वासरासारखं आमची अवस्था आहे. संकरित गाईचं वासरू कोणाच्या बी कासत मुंडकं खुपशीत माय म्हणून थोबाडावर लात बसलं की ते वासरू उरपाटी फिरते, दुसरीकडे हुडकीत आहे आणि तिथे बी लाताच खाते. तसं आम्ही ह्या मठातून त्या मठात, त्या देवळातून ह्या देवळात, ह्या गुरुकडून त्या गुरुकड, त्या पार्टीतून ह्या पार्टीत, कधी सावकारला धर, कधी अण्णाला धर, कधी भैयाला धर, कधी बाबाला धर, कधी दादाला धर, कधी देशमुखायला धर, कधी पाटलायला धर. चौकून लाता बसू लागल्या.
त्याचं कारण एकच आहे, समाज म्हणून आमची जी ओळख आहे ती एका तत्वावर आलेली नाही आहे. आणि समाज म्हणून आमची जी ओळख एका तत्वावर यायला पाहिजे असं तत्व म्हणजे बसव तत्व आहे. बसवांना कळायला पाहिजे. आज गुरुपौर्णिमा आहे ना, मग माझं कर्तव्य आहे महात्मा बसवण्णांच्या फोटोला हार घालायचं. 2 फुलं वाहा. बसवण्णाला हारांची गरज पण नाही. बसवण्णा म्हणले हार बीर काहीच नको. शुद्ध अंतःकरणानं हात जोड आणि शरणू शरणार्थी एवढं मान. माणसाला माणसाशी जोडण्याचं सुंदर सूत्र म्हणजे शरणू शरणार्थी आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. बसवण्णा आमचा गुरु आहे. ठीक आहे, तर घरात माय गुरु आहे, बाप गुरु आहे, लग्न झाल्यावर बायको गुरु आहे, कोणी बी गुरु होऊ शकते. आता गुरु बक्कळ आहे आणि त्या गुरुला काही किंमत नाही. दक्षिणा दिली की गुरु 2 मिनिटांमध्ये, लग्न नसलं तरी बी, मोहतर नसलं तरी बी, काय तिथी नसली तरी बी त्यांना लगेच 2 मिनिटांमध्ये दक्षिणा दिल्याबरोबर लावून टाकते. काय अडचण नाही. आणि म्हणून आता या परिस्थितीमध्ये आम्हाला तो सिद्धांत आपण समजून घेऊया. एका सूत्रावरती समाज एकत्र करूया आणि आपल्या स्वतःची प्रेरणा, आपलं कुटुंब, माझं घर, माझी माय, माझा बाप, माझा समाज, माझी लोक, माझा शेजारी, यावरती काही विचार करता येते का? स्वर्ग नरक, एवढी पूजा तेवढी पूजा, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला तसलं सांगणाऱ्या महाराजाचं थोबाड देखील बघायचं नाही. आम्हाला स्वर्गात जागा देतो म्हणलं की त्या महाराजाला तिथंच पायातलं काढून हाणायचं प्रोग्राम करा. स्वर्गातलं सांग मग बे, नरकातलं बी सांग मग. आम्हाला घरात कसं वागायचंय सांग, मी माझ्या घरात कसं वागू ते सांग, बायको बरा कसं राहू, लेकराई बरा कसं राहू, माय बाबा बरा कसं राहू ते सांग, समाजात कसं वावरू ते सांग मला. आणि हे प्रॅक्टिकली जीवन जगण्याचं तत्वज्ञान म्हणजे धर्म आहे. उगा आबाळात देव आहे, मेल्यावर असं होते, शांती होत्या, हिंव होते, काही घेणं देणं नाही. मेल्यावर खलास, काहीच होत नाही, काहीच होत नाही मेल्यावर. पाप नाही, पुण्य नाही, नरक नाही, स्वर्ग नाही, पुढचा जन्म, मागला जन्म, लॉकडाऊन आहे सगळं, पॅक काय सगळा कार्यक्रम. जे काही आहे, जो काही सिद्धांत आहे, जी काही विचारधारा आहे ती प्रॅक्टिकली विचारधारा आहे. आणि बसवण्णांनी ती विचारधारा 12व्या शतकात मांडली आणि त्या विचारधारेप्रमाणे महात्मा बसवण्णांनी अरिवे गुरु हा सिद्धांत मांडला. लोकांना सांगितलं, लोक किती दिवस गुरु शोधणार आहात, स्वतः बनता येते का बघा. आप दीपो भव. बुद्धानं तेच सांगितलं, स्वयं प्रकाशित बन. दूसरों के प्रकाश पर चलेगा तो दलाल और भडवे पैदा हो सकते हैं. उसन्या प्रकाशामध्ये तुला चालता येणार नाही. बॅटरी डिस्चार्ज होईल, नेटवर्क निघून जाईल, बसशील बोंबलत. उसन्या प्रकाशात तुला चालता येणार नाही. तुला स्वयंप्रकाशित बनावं लागेल, तुला विवेकपूर्ण जीवन जगावं लागेल. ह्या सगळ्या निसर्गाचा आणि तुझा असणारा संबंध समजून घ्यावा लागेल. ह्या प्रकृतीशी असणारं तुझं नातं समजून घे. प्रकृतीशी तुझं असणारं नातं, त्याच्यातलं रहस्य म्हणजे धर्म आहे, म्हणजे बसव तत्व आहे, म्हणजे शरण सिद्धांत आहे. शरणांनी तेच सांगितलं, त्याला नाव दिलं धर्माचं. कुठल्याही बसवादी शरणांचे आणि लिंगायत धर्माच्या तत्वज्ञानामध्ये आभाळात देव आहे असं म्हटलं नाही, दुसरीकडे कुठेतरी देव आहे असं म्हटलं नाही. जगदगली मुगदगली सिद्धांत मांडला बसवण्णांनी. विस्तारातीत तव विस्तार, अगम्य अगोचरा प्रमाण, यन्न करस्थले चुळकादिरय्या. कुडल संगम देवा म्हणले, छोटस रूप होऊन तू माझ्या तळहातावरती आलास मेडिटेशन करण्यासाठी. त्याच्यात मी माझं तत्व शोधतो आहे, माझी शक्ती शोधतो आहे. आणि म्हणून ही शक्ती गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जागृत करावं लागेल. कायमस्वरूपी गुरुला गुरु म्हणायचं ना आपण शिष्य व्हायचं, हे डांबीस धंदे बंद झाले पाहिजेत. आम्ही समान आहोत, आम्हाला त्या विचाराशी एकरूप राहायचं आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे, जगण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्या तत्वाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. जगातली सगळी सुखदुःख हे आम्हाला आमचे समजून घ्यायचे. आणि हा उपदेश जो देतो तो गुरु आहे. गुरुचा ड्रेस नसतो,
गुरुला ड्रेस नसतो, गुरुला कास्ट नसते, गुरुला गोत्र नसतं. गुरुला असते ती योग्यता, जबाबदारीची, ॲबिलिटी रिलेटेड टू रेस्पॉन्सिबिलिटी. दॅट इज द पार्ट ऑफ रेस्पॉन्सिबिलिटी. दॅट इज नॉट द डेकोरेटिव्ह पोस्ट. गुरु इज नॉट द डेकोरेटिव्ह पोस्ट. चूक इथंच झाली. आम्ही त्याला डेकोरेटिव्ह पोस्ट बनवलं. आम्ही त्याला मोठमोठे हारं घालायला निघालो, शॉर्टकट मारायला निघालो आम्ही. आम्हाला वाटलं त्याला कन्व्हिन्स केलं तर सगळंच होईल, कारण तो दलाल आहे. गुरु दलाल आहे का? पण सध्या दलाली मोठ्या प्रमाणात चालू आहे. तुम्ही घरातच राहा, फक्त पूजेला पाठवून द्या म्हणतात. ते लॉकडाऊनच्या काळामध्ये काही बामणं उठली आणि बोंबलाई सुरू केली, देवळं उघडा, देवळं उघडा. कशाला उघडा? लोकाला कोरोना होऊन मरायला उघडा. अबे तुमची जात मरलेला आहे बे उपाशी. तुम्हाला खायला मिळणार झालंय तूप रोटी, तुम्हाला खायला मिळणार झाले खारका बदाम, खिसे हाना मिळणार चाल्या हो तुम्हाला, म्हणून तुम्ही देवळं उघडा म्हणून बोंब हाणला होय बे. देव आलाय का बाहेर रस्त्यावर? माझा श्वास गुदमुरला आलाय, मला बाहेर येऊ द्या, मला बाहेर येऊ द्या म्हणून देव आलाय का कधी? काही घेणं देणं नाही. कुत्रा आलं तर बी त्यानं गप बसते, माणूस गेलं तर बी त्यानं गप बसते. प्रॉब्लेम सगळा पुरोहितामध्ये आहे. त्यानं उपाशी मरलाले म्हणून ह्यानं बोंब मारत सुटले, देवळं उघडा, देवळं उघडा. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आमचं डोकं उघडणं गरजेचं आहे. आम्हाला आमचा तिसरा डोळा उघडणं गरजेचं आहे. इष्टलिंग योग हा तिसरा डोळा आहे. टेक्निक टू ओपन द थर्ड आहे. थर्ड आहे कुठं आहे? महादेव आमचा पहिला गुरु आम्ही म्हणतो. द बिगिनिंग, द सोर्स ऑफ नॉलेज, द फर्स्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ह्युमन बिईंग. ही इज नॉट गॉड. शिव इज नॉट गॉड. महादेव इज नॉट गॉड. आदिवासींचा राजा पहिला, आर्य येण्यापूर्वींच्या इथल्या कळपाचा पहिला नायक आहे तो. माणूस होता तो महादेव. शिवसंस्कृती कृषी प्रधान होती, मातृप्रधान कुटुंब व्यवस्था होती महादेवाची. तो आमचा पहिला प्रतिनिधी आहे. आणि त्या पहिल्या प्रतिनिधीनंतर ती शिवसंस्कृती आहे. महादेवाच्या काळात जात नव्हतं, धर्म नव्हतं, काही घेणं देणं नव्हतं. लोक कळपात राहत होते, जंगली लोक राहत होते. महादेवानं म्हटलं अरे जंगलात राहू नका, माणसावनी जगा, थोडं नीट राहावा. आणि रचना दिली, एक समाज रचना दिली. जो समाज रचना दिला पहिल्यांदा तो महादेव आहे, देव नाही. जटा आहे, डमरू आहे, हेम आहे, तिव आहे. त्यानं कैलासात गेलं, स्वर्गात गेलं, नरकात गेलं, सब झूठ. त्याचं वैदिकीकरण केले, त्याचा सत्यानाश केले. आज जर महादेव आला तर आधी त्रिशूल घेऊन या पुरोहित लोकांना हुडकीत बसल आधी. त्यामुळं प्राचीन संस्कृती आमची प्रागवैदिक संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीपासून आजपर्यंत म्हणजे गौरी लंकेश पर्यंत, कलबुर्गी गौरी लंकेश पर्यंतची आमची परंपरा आहे. ज्ञात अज्ञात असंख्य लोकांनी माणसाचं माणूसपण टिकवावं यासाठी जो लढा दिला ते आमचे गुरु आहेत. धर्मासाठी लढणारा एकही माणूस आमचा गुरु होऊ शकत नाही. जातीसाठी लढणारा एकही माणूस आमचा गुरु होऊ शकत नाही, कारण ती त्याची योग्यता नाही आहे. गुरु तोच आहे जो व्यापक विचार घेऊन माणसाच्या माणूसपणासाठी लढतो. बुद्धाचं आंदोलन माणसाचं आंदोलन होतं, महावीराचं आंदोलन माणसाचं आंदोलन होतं, म्हणून ते गुरु आहेत. बुद्धानंतर दुसरे भंते गुरु झाले असं माझं म्हणणं नाही. त्याच्यात बी पुन्हा लपडे सुरू झाले, भानगडी सुरू झाल्या. आणि म्हणून लिंगायत धर्माचे गुरु ही मानवी सिद्धांत मांडणारे, माणसाला केंद्रस्थानी मानून जे काही आहे ते याच जगात आहे, जे काही आहे ते इथंच आहे. आणि म्हणून हे जग सुंदर आणि सुखी झालं पाहिजे. मी जगतोय ते जग, मी जीवन, हे माझं जीवन आणि हे माझं जग सुंदर झालं पाहिजे. बस, बाकी मला काय माहित नाही. माझं कुटुंब सुंदर झालं पाहिजे. म्हातारपणामध्ये कालपुरा मला एक मित्र भेटले, माझे प्राध्यापक होते, नाव घेत बसत नाही मी. आणि त्या प्राध्यापकांनी पैसे वगैरे भरपूर कमवले. मुलगा ITला आहे पुण्यामध्ये, पोरगी पण इंजिनियर आहे, म्हणजे पैसे वगैरे भरपूर आहेत त्यांच्याकडे. आणि बोलता बोलता एके दिवशी मला म्हटलं, ही वस्तुस्थिती सांगते मी, इमानदारीनं सांगलो.
ही उदगीरच्या एका प्राध्यापकाची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. त्यांना म्हणला, शिवानंद भरपूर, मी म्हटलं म्हातारपणात तर कशाला दगदग करायला हो, आमच्याबरोबर राहावा की आता 8-15 दिवस, महिनाभर जाऊत कुठं तर वाडी वस्तीला, घिसड्यापाशी, कैकड्यापाशी, भटक्या मुक्तापाशी, सांगूत त्याला बसवांना, जाऊत लमानाच्या तांड्यावर, सांगूत त्याला बसवांना, बहुजन समाजामध्ये जाऊन महात्मा बसवांना सांगू आपण. तो म्हणला काय करावं. मी म्हणलं आता एवढी प्रॉपर्टी कमवली, प्लॉट आहे, चौकात चौकात प्रॉपर्ट्या घेऊन ठेवलाय, मग एवढी सगळी संपत्ती आहे, शेत घेतल्या, गावकडे घर बांधते, सगळं झालंय, आता राहिलंय काय. तो म्हणला सगळं कमवलं पण लेकर बाळ कमवू शकलो नाही. म्हणून या माणसाने खंत व्यक्त केली. रडला तो माणूस. मला त्याच्यात विस्तारात जायचं नाहीये, पैसे आहेत त्याच्याकडे पण वेळ, म्हातारपणापर्यंत देखील आम्ही एवढे पैसे कमवतो आहोत, जर त्या पैशाचा वापर जर करता येत नसेल ना, आनंद जर घेता येत नसेल ना, तर आम्ही मूर्ख आहोत, लक्षात घ्या. आणि म्हणून बसवण्णांनी सांगितलं मस्त जीवन जग, भरपूर पैसे कमव, आनंदानं जीवन जग, आणि त्याचा उपभोग घे. उपभोग घे. म्हातारपणामध्ये दवाखान्यात पैसे घालू नको आणि मठात नेऊन कुठल्या महाराजाची कमंडलू भरू नको. आयुष्य कर, स्वतः जीवन जग, आनंदाने जीवन जग, पर्यटन कर, बाहेर फिर, भारत भ्रमण कर, बघत राहा सगळं. ही भूमिका बसवण्णांची आहे, प्रॅक्टिकल धर्म आहे. पण दुर्दैवाने आम्ही त्या धर्मापासून दूर आहोत. आमचं वैदिकीकरण झालंय. सत्यनारायणची पूजा घरात घुसल्या म्हणल्यावर आमचा सत्यानाश फिक्स आहे, एवढं लक्षात घ्या. देवाऱ्यातले देव संपून टाका, देवाऱ्यातले देव बाजूला सारा. देवाऱ्यातले देव गुलामीचे प्रतीक आहे. देवाऱ्यातले देव महात्मा बसवण्णांचा अपमान आहे. देवाऱ्यातले देव अनुभव मंटपाचा अपमान आहे. देवाऱ्यातले देव हे आम्ही नालायक आहोत हे सिद्ध करणारा आहे. आणि देवाऱ्यातले देव बाजूला सारा. गळ्यात इष्टलिंग ठेवा. इष्टलिंग ही डिकास्ट संकल्पना आहे, त्याच्याशी इमानदार राहा. गळ्यातल्या इष्टलिंगाशी इमानदार राहा. बाप एकच, पतिव्रता बाईला नवरा एकच, आपल्याला बी बायको एकच. लई नवरे झाल्यावर प्रेस्टीज राहत नाही, किंमत राहत नाही. लई बायका करणाऱ्यावर इज्जत राहत नाही. तसं लई बी देव करलालो, हे देव ते देव, सांगा देव, इकडला देव, फलाना देव, बिस्ताना देव, त्याची बी इज्जत राहत नाही. त्याला वेश्या असं म्हणतात, त्याला छिनालपण असं म्हणतात. आम्ही लिंगायत आहोत, वेश्या नाही आहोत. आम्ही महात्मा बसवण्णांच्या विचारधाराशी इमानदार आहोत. आणि ही विचारधारा स्वीकारूया आणि जगातली सुखदुःख आपली समजूया. बसवण्णांनी कायक सिद्धांताबरोबर डॉक्टर अरविंद भातामणी आता सांगितलं दासोह सिद्धांत देखील मांडला. ते आम्ही शिकलं पाहिजे आमच्या परंपरेकडनं. गरीबाला भाकर देणं, उपाशी माणसाला भाकर देणं, हा सगळ्यात मोठा धर्म बसवण्णांनी सांगितला. प्राणीमात्रावर दया करा, हा सिद्धांत महात्मा बसवण्णांनी म्हणला. त्याला दासोह नाव दिलं. दान नाही. लिंगायत धर्मात दान हा शब्द नाही आहे. दान हे वैदिकांनी आणलंय. दान कशासाठी आणलंय? दान त्याच्या अहंकाराला गोंजरणारा शब्द आहे. दान हा शब्द त्याला मस्तीला आणणारा शब्द आहे. दान हा देणाऱ्याला उन्मत्त करू शकतो आणि दान हा घेणाऱ्याला दीन आणि लाचार बनवू शकतो. म्हणून बसवण्णांनी दान हा शब्द नाकारला. मला दान नको माझ्या धर्मात, माझ्या सिस्टीममध्ये दान नको. माझ्या सिस्टीममध्ये दासोह सांगितला. दासोह, दासोह इज द डिफरंट कन्सेप्ट. दान वेगळं, दासोह वेगळं. खैरात अलग. मुसलमानों में खैरात बांटी जाती है. खैरात का भी मतलब अलग है, दान का मतलब अलग है, और दासोह का मतलब अलग है. दासोह मतलब खैरात नहीं, दासोह मतलब दान भी नहीं. खैरात स्वर्ग नरकाची अपेक्षा आणि भीती बाळगून विशिष्ट काळात वाटलं जातं, ते खैरात आहे. मुझे जन्नत हासिल होनी चाहिए, मैं जन्नत में नहीं जाना चाहता, मैं जन्नत में जाना चाहता हूं. बांटो खैरात. पुण्य पदरात पडेल काय, तर चांगली दिवस मिळतील, करा दान. टाईल्स द्यायचे 500 रुपयाचे आणि 100 रुपयाच्या टाईल्सवर मोठ्यानं लिहून टाकायचं फलाण्या मंदिराला आमच्या पतीनं दान. दान लिहिता येतंय भिंतीवरती, दान लिहिता येते भिंतीवरती, पण दासोह लिहिता येत नाही. दासोह हा मी दास्य भावनेनं, या समाजाचा मी दास आहे. इट इज माय ड्युटी, इट इज माय रेस्पॉन्सिबिलिटी.
आय एम कमिटेड टू दिस सोसायटी अँड दिस फ्लो ऑफ थिंकिंग, दॅट्स वाय आय हॅव टू डोनेट इट. मला ते दिलं पाहिजे. ही भूमिका दासोहाची भूमिका आहे. ती कर्तव्य म्हणून, कर्तव्य भावनेने केलेली क्रिया आहे ती, समर्पित भावनेने. हरळे यांनी स्वतःचे जीवन दासोह केला. ही गोष्ट साधी नाही. हरळैयासारखा दासोह जगाच्या पाठीवर कुणी करू शकत नाही, लक्षात घ्या. हरळैयासारखा दासोह कुणीच करू शकत नाही. सहकुटुंब दासोह केला, स्वतःच्या जीवनाचा, प्रत्येक श्वासाचा, स्वतःच्या वंशाची राख रांगोळी झाली, काहीच शिल्लक राहिलं नाही. हे सर्वोच्च दासोह आहे, हे सुप्रीम डेडिकेशन. याच्यात कुठल्याही आंदोलन, जगाच्या पाठीवर असंख्य आंदोलनं झाली, असंख्य डेडिकेशन्स झाले, त्याग झाले, बलिदान झाले, पण हरळैयासारखं बलिदान जगाच्या इतिहासामध्ये आपल्याला शोधूनही सापडत नाही. याचं कारण ते आहे. आणि म्हणून ही दासोहाची भावना 12व्या शतकात महात्मा बसवांनी मांडली. आम्ही त्याच्याबरोबर किती इमानदार आहोत ते महत्वाचं आहे. मठात जाऊन पाय दिल्यानं ते महाराज काही नीट राहत नाही, तुम्हाला बी नीट ठेवीत नाही. त्यानंच इलेक्शनला फॉर्म भरल्यावर तुम्हाला किंवा नेता करावे, त्यानं नीटच राहत नाही. तुम्हाला कशाला नीट ठेवते? त्यानं कुठंच जायची गरज नाही, कुठंच जाऊ नका. बसवण्णांनी सांगितले, गळ्यात लिंग बांध आणि विचार कर स्वतः, प्रज्ञा जागृत कर, अरिवी गुरु, चिंतन कर, स्वतःचं मंथन कर आणि आपलं नैतिक आचरण व्यवस्थित ठेवून चांगलं जर जीवन जगलास तर तूच तुझा गुरु आहेस. बसवण्णाचा सिद्धांत आहे, भक्त माहेश्वर प्रसादी प्राणलिंग शरण आणि ऐक्य. षटस्थलाचा हा सिद्धांत आहे. बसवण्णांनी सांगितलं, लोक हो, अनुयायी बना, पुन्हा जंगम बना. आमच्याकडे जंगम वेगळा आणि भक्त वेगळा आहे. मुळात हे जंगम महार मांग आणि कुंभार सांबार ढोर कैकडे याच्यातले आलेले आहेत, हे काही वरच्या जातीचे आलेले नाही आहेत. बसवण्णांनी यांना 12व्या शतकामध्ये या मागासवर्गीयांना, ह्या इतर मागासवर्गीयांना जंगम दीक्षा दिली, जबाबदारी दिली धर्मप्रचाराची आणि सांगितलं तुम्ही आमचे व्हॉलेंटियर्स आहात. आणि म्हणूनच संविधानाच्या निर्मात्यानं यांना SC आणि OBC मध्ये स्पेशली तरतूद करून जागा दिली. कारण तुम्ही मागास आहात, शूद्र आहात, अतिशूद्र आहात. आणि अतिशूद्रांना जंगम पदावरती बसवण्णांनी बसवलं. कंधारला होलार जाती जन्माला आलेल्या उर्लिंग पेद्दींना मठावरती बसवलं बसवण्णांनी. वेश्यापुत्रांना, दासीपुत्रांना, अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांना मठांवरती बसवलं बसवण्णांनी. वंचितांचा, शोषितांचा, पीडितांचा धर्म, लिंगायत धर्म हा शूद्रांचा धर्म आहे, हा मागासवर्गीयांचा धर्म आहे, हा इतर मागासवर्गीयांचा धर्म आहे, हा 18 पगड जातींचा धर्म आहे. आमच्यात वेगवेगळ्या जाती आहेत आणि या सगळ्यांचा समुच्चय गुरु बसवण्णांनी या सूत्रात आणला. आणि म्हणून हा धर्म आम्ही समजून घेतला पाहिजे. ह्या धर्मातला सिद्धांत आम्हाला कळाला पाहिजे. माणसाला माणसाशी जोडणारा हा धर्म आहे. शोषित पीडितांना एकत्र आणणारा आणि त्यांची गुलामी संपवण्यासाठी त्यांच्या डोक्यात विचार भरणारा, विचार क्रांतीचा, परिवर्तनाचा विचार, स्वतः देव बनण्याचा विचार, भक्त हो, माहेश्वर हो, प्रसादी हो, प्राणलिंग हो, शरण हो आणि मग ऐक्यस्थलाचा अनुभूती घे. जिथं गेल्यानंतर पाप नाही, पुण्य नाही, सुख नाही, दुःख नाही, एक तादात्म्यता आहे, एक स्थिरता आहे, एक शांतता आहे. जगातल्या सगळ्या सुखदुःखाशी तू समृद्ध झालेला आहे. ही जी अवस्था आहे, ही अवस्था प्राप्त करणं जी की शब्दाच्या पलीकडची अवस्था आहे. म्हणून स्वामींनी खूप सुंदर सांगितलं, परा पश्यंती मध्यमा वैखरी वाचा निमाल्या जेतचारी म्हणले. इट कॅन नॉट बी एक्सप्रेस्ड बट इट कॅन बी एक्सपिरियन्स्ड. वी कॅन नॉट एक्सप्रेस इट. आम्ही ते सांगू शकत नाही पण त्याचा अनुभव घेऊ शकतो. ती मेडिटेशनची ताकद, ती इष्टलिंगाची ताकद, तो षटस्थलाचा सिद्धांत आहे. त्याला पंचाचाराच्या आचरणाची जोड आहे. पंचाचार्य म्हणजे ते टोपडेवाले नाही, सोन्या फिन्याच्या टोप्या घालून लोकांचे डाके घालणारे, ते पंचाचाराचा आपला काही संबंध नाही, लक्षात घ्या. ते दरोडेखोर आहेत. ते प्रचंड संपत्ती गोळा करणं, सोयऱ्याधाऱ्यांना मठावर बसवणं, लॉबी तयार करणं, ह्याचा भाचा इकडल्या मठावर, त्याचा भाचा तिकडल्या मठावर,
गरीब जन्म उपाशी मेले काय, आणि गरीब जन्मांची लेकरं गावात भीक मागितले काय, शिक्षणाच्या व्यतिरिक्त कित्येकांच्या जन्मांची घरं अशीच ओसाड पडली काय, ह्या पंचाचारांना काही घेणं देणं नाही. ही कर्नाटकातून आलेली दरोडेखोरांची 10-25 लोकांची टोळधाड आहे. आणि एक दोघाचा कुप्पा वाजल्याशिवाय हे गप बसणार नाहीत. लक्षात घ्या, पब्लिक उठावं लागेल आणि ह्यांना झोडपावं लागेल, तेव्हा हे गप बसतील. ती वेळ येईल, ती वेळ क्रांतीची आपण आणू, तो भाग वेगळा. पण आज रोजी आम्हाला या सगळ्या शत्रूंपासून आमचा धर्म सुरक्षित ठेवत बसवादी शरणांचं तत्व स्वीकारावं लागेल, आचरणात आणावं लागेल. आज गुरुपौर्णिमा आहे. खरं तर मी काल परवा दिवशीच आव्हान करणार होतो, पण मी प्रवासात असल्यामुळे मला जमलं नाही. आपण एक पायंडा चालू करू, आपण या वर्षापासूनच पायंडा चालू करू. मी माझ्या घरात केले म्हणून तुम्हाला सांगतोय. गुरुपौर्णिमेला आम्ही लिंगायत महात्मा बसवण्णांच्या प्रतिमेचं आणि पुतळ्याचं पूजन करू. गुरुपौर्णिमेला वचन साहित्याचं पूजन करू, ते आमचे गुरु आहेत. आणि नंतर मग बाकीच्या काय गोष्टी असतील त्या आमच्या दैनंदिन जीवनातल्या आपण चालू ठेवूया. लिंगायतांचा गुरु विश्वगुरु महात्मा बसवण्णा आहे. बसवण्णा सोडलं तर आम्हाला कुठल्याही पोस्टमास्तरला, कुठल्याही मध्यस्थीला, कुठल्याही सोयरी करणाऱ्याला फारशी किंमत द्यायची नाही. त्याला टावेल टोपी दस्ती करू, भर पेरावा करू, एवढंच त्याचा अधिकार राहील. त्याला आमच्या बेडरूमपर्यंत, त्याला आमच्या किचनपर्यंत एंट्री मिळणार नाही. एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आपली भूमिका समाजापणे निर्भयपणे मांडूया. 4 जणाला जरी लिंगायत तत्व पटलं तरी बस झालं. आपल्याला खोगीर भरती नको, आपल्याला नपुंसकांचा कळप नको. आपल्याला परिवर्तनवादी, आदर्शवादी, ध्येयवादी लोकांचं संघटन उभं करावं लागेल. 10 लोक बस झालं. क्रांती करायला खूप जास्ती लोकांची गर्दीची गरज नसते. 10 लोक जरी पुढे आले समाजातले तर क्रांती होऊ शकते. कितीही मोठी सिस्टीम 10 ते 15 लोक या देशात हँडल करू शकतात. नाहीतरी आज आपला देश 4-5 जणच चालवत आहेत. लक्षात घ्या, 2 भांडवलदार आणि 2 नेते आणि त्याच्या पाठीमागले 2-3 लोक, बस एक 7-8 लोकांमध्ये आपला देश चालतोय. कुठलाही पक्षाला तर किचन कॅबिनेट चालवतोय. ते काही सगळे लोक खासदार आमदार मिळून देश चालवत नाही. निर्णय प्रक्रियेत 10-15च लोक असतात. आणि आपण तर निर्णय प्रक्रियेत आपली भूमिका मांडण्यासाठी आपली स्वतःची निर्णय प्रक्रिया बनवूया. तशा तोडीची माणसं आपण तयार करूया समाजामध्ये आणि खऱ्या अर्थानं क्रांतीच्या वाटेवर जाऊया. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ती प्रेरणा गुरु बसवण्णांकडनं घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लिंगायत स्वतंत्र धर्म आहे आणि या लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेचा लढा व्यापक प्रमाणामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी उचलला, तो लढला, ते सगळे आमचे गुरु असं आम्ही समजतो. बुद्ध बसवण्णापासून, महावीरापासून ते गौरी लंकेशपर्यंतची आमची गुरुची परंपरा आहे. आणि मग ती त्यागाची परंपरा, त्या परंपरेला वंदन करतो. फुलेशाह आंबेडकरी परंपरेला वंदन करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारधारेला वंदन करतो. आणि त्याचबरोबर बसव धर्मपीठाचे पहिले जगद्गुरु लिंगायकी माता महादेवी असतील किंवा परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज असतील किंवा आमच्या भालकी मठाचे प्रतिनिधी असतील परमपूज्य डॉक्टर बसलिंग पटदेव असतील, कोरणेश्वर महास्वामीजी आहेत, हे सगळे लोक गदगचे लिंगायक्य झालेले स्वामीजी आहेत. हे सगळे लोक लिंगायत धर्म मान्यतेसाठी लढत आहेत. आणि अशा या सगळ्या महान विभूतींना मी पुन्हा एकदा वंदन करतो. आपल्या सगळ्या चळवळीतले जे जे लोक काम करत आहेत ते सगळे माझ्यासाठी गुरु आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून मी तर नेहमी सांगत असतो की मी कोणाचा गुरु नाही आणि मी कोणाचाही शिष्य नाही. 2 गोष्टी लिहून घ्या भिंतीवरती, घरात बी लिहून ठेवा की मला कोणाचा गुरु व्हायचं नाही आणि मला कोणाचा बी शिष्य व्हायचं नाही. बस मला मुक्त जगायचं आहे. आणि त्याच्यासाठी ही लिंक बांधते. स्वतःला शोधा, स्वतःला ओळखा, स्वतःला प्राप्त करा. आणि त्याच्यासाठी जी प्रेरणा आपल्याला जिथून कुठून मिळते ते गुरुतत्व आहे, लक्षात घ्या. गुरु व्यक्ती नाही आहे, गुरु प्रिन्सिपल आहे, तत्व आहे. ते तत्व तुम्हाला जिथं प्राप्त होईल. पावसात प्राप्त झालं तर पावसाला करा, सूर्यात प्राप्त झालं तर सूर्याला करा, समुद्रात प्राप्त झालं तर समुद्राला करा, निसर्गात प्राप्त झालं तर निसर्गाला करा, आईत प्राप्त झालं आईला करा, बायकोत प्राप्त झालं बायकोला करा. जिथून प्रेरणा मिळाली, महापुरुषातून जिथून प्रेरणा मिळाली ते तत्व गुरुतत्व आहे. गुरुनं म्हणावा मानवा असं सिद्धांत मनमत स्वामींनी परमरसात मांडलेला आहे. दुर्दैवानं परमरसात पुन्हा घोळ झाला. घोळ महत्त्वाच्याच लोकांनी केला. त्याला कधी इतिहास माफ करणार नाही. मरताना कोणाला त्याला ध्यान येईल आपण उच्चावू केलो म्हणून. आणि म्हणून अशा
घोळात घोळ चालू असताना घोळ करणाऱ्या गुरूंच्या ह्या घोळक्यात, त्या घोळक्यातून आपण बाहेर पडूया आणि आपला खरा बाप, आपला खरा धर्मगुरू, आपल्यासाठी आपला जगद्गुरू विश्वगुरू महात्मा बसवण्णा आहेत. आणि मग आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे गुरु, तुमचे गुरु, आपल्या सर्वांचे गुरु विश्वगुरू महात्मा बसवण्णा यांच्या तेजस्वी विचाराला, महान शरणांना अनंत अनंत अभिवादन करतो. त्यांच्या चरणी अनंत प्रणिपात करून तुम्ही सर्वजण बऱ्याच वेळापासून, मला वाटतं आता तासभर झालं, 1 तास झालं बरोबर, तुम्ही सगळेजण ऐकत आहात. तुम्हा सर्वांना मनापासून पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला इथेच विराम देतो. सर्वांना अंतःकरणपूर्वक शरणू शरणार्थी.